नमस्कार. आजचा जो संवाद आहे तर तो शेतकऱ्यांसाठी आहे की शेतकऱ्यांनी पैशाचं नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भात आहे. तसं तर 50% शेतकरी असे आहेत का जे पैशाचं अचूक नियोजन करतात, पण 50% शेतकरी असे आहेत की ज्यांना पैशाचं नियोजनच जमत नाही. नियोजनाच्या नावाखाली त्यांच्याकडे फक्त एकतर कर्ज आहे किंवा फक्त खर्च आहे. मग आता आपल्याला पैशाचं नियोजन जमतं किंवा आपल्याला पैशाचं नियोजन जमत नाही हे आपल्याला कसं कळणार? त्याचा काय क्रायटेरिया आहे नेमकी? तर बघा, तुम्ही मी आपण सर्वजण 20 वर्ष 30 वर्ष 50 वर्ष पिढ्यानपिढ्या शेती करतोय. तर मग त्यातून आपली आतापर्यंतची सेविंग किती, बचत किती? जर ती सेविंग 2 लाख रुपये पण जर नसेल, 1-2 लाख रुपये पण नसेल, उलट जर कर्जातच असेल, तर याचा अर्थ आपल्याला पैशाचं नियोजन अजिबातच जमत नाही. मग ते आपण शिकलं पाहिजे. मग आता तशी आपल्याकडे तशी इच्छाशक्ती असली पाहिजे की आपण शिकलं पाहिजे. ते बघा, पैशाचं नियोजन करणं इतकं गरजेचं आहे का ते रामायण काळापासून सांगितलेलं आहे की रामायण काळामध्ये असं म्हणायचे की 10 वर्ष पुरेल एवढं धन आपल्याकडे असलं पाहिजे. आणि आधुनिक काळातलं जे अर्थशास्त्र आहे ना, तर ते सांगतं की कमीत कमी 3 वर्ष पुरेल एवढं धन आपल्याकडे असलं पाहिजे. कमीत कमी 3 वर्ष. आणि दोन्ही पण सायंटिफिक आहे. 3 वर्ष तर असलंच पाहिजे. का? जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, एखादं शॉप सुरू करायचं आहे, ते काही लगेच पैसे देणार नाही. कमीत कमी 3-1 वर्ष घेईल ते. मग असं म्हटलं जातं का 3 वर्ष तुम्हाला स्वतःचा डबा बांधून तिथे जेवावं लागेल, म्हणजे तुमच्याकडे तेवढे पण पैसे येणार नाही. याची तुमची तयारी असली पाहिजे. मग आता तुम्ही एखादा नवीन बिझनेस, नवीन व्यवसाय कधी सुरुवात करू शकता? जेव्हा 3 वर्ष तुम्ही सर्वाइव्ह करू शकाल, जगू शकाल, एवढं धन तुमच्याकडं माझ्याकडं असेल तरच. नाहीतर आपण नवीन गोष्टीच्या फंद्यात कधी पडणार नाही. तर त्यासाठी मग नियोजन असणं गरजेचं आहे. त्यासाठी तो फंड असणं गरजेचं आहे. नाहीतर हाय तेच काम आपल्याला आयुष्यभर करत राहावं लागेल. आपण नवीन रिस्क कधी घेणारच नाही. आणि थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क राहिली तर बरी असते ना. एखाद्या शेतकऱ्याला बाग लावायचा आहे, लावू शकतो. प्रत्येकाचं नियोजन आहे, प्रत्येकाला माहिती आहे काय करायचं आहे. पण माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो, बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, शेवटी आपलं काम हेच आहे की जे गोष्टी मला माहिती आहे त्या मी तुमच्याबरोबर थोड्याशा शेअर करतो, आणि तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहे त्या तुम्ही मला शेअर करा. आपण बरोबर ग्रो होऊ. एकमेकांना आपण ज्ञानाची किंवा कुठल्याही प्रकारची आपण मदत केली पाहिजे. तर एखाद्या शेतकऱ्याला जर बाग लावायचा आहे तर सर्व पैसा बँकेकडून घेण्याऐवजी, बँक द्यायला बसलेली आहे पण बँकेकडून घ्यायचे. पहिल्या वर्षी बाग जमला तर बरं आहे, 2-5 लाख रुपये घ्यायचे, 5 लाख रुपये, आणि बाग जमला तर बरं आहे. पुन्हा जर नाही बाग जमला, नाही व्यवस्थित पैसे आले तर पुन्हा ते आपलं कर्जाचं सायकल बनायला नको. त्यासाठी काही पैसे आपण स्टोअर केले पाहिजे, नंतर काहीच पैसे आपण बँकेकडून घेतले पाहिजे. असं केलं तर उत्तम आहे. म्हणजे आपण कर्जाच्या जाळ्यात अडकत नाही. आणि कर्जाच्या जाळ्यात न अडकणं हेच आहे मनी मॅनेजमेंट, हेच आहे पैशाचं व्यवस्थापन. बाकी काही जमू नये तर ना जमू. आपल्याकडे कर्ज नाही ना आपल्याकडे कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे, हे सुद्धा मनी मॅनेजमेंटच आहे. आणि शेतकऱ्यांना मनी मॅनेजमेंट, पैशाचं व्यवस्थापन करणं एवढं का गरजेचं आहे? कारण त्याचं सगळं अनिश्चित आहे. एकतर पाणी पाऊस पडतील नाही, काहीच माहित नाही. कधी खूप पाऊस पडू शकतो, कधी पाऊसच पडणार नाही, कधी बाजारभावच राहणार नाही. पुन्हा पूर्णपणे अनिश्चितता आहे. कधी काय होईल त्याचं काहीच सांगता येत नाही. आणि अशा याच्यात शेतीतून आपल्याला फिक्स उत्पन्न येणारच आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे जर उत्पन्न नाही आलं तर मी पुढचं वर्ष कसं सर्वाइव्ह करेल हे त्याला अगोदरच माहित असलं पाहिजे. एखादी आपत्ती येऊ शकते, कोणी घरात आजारीच पडू शकतं, एखादा मोठा आजारच येऊ शकतो. तर या सर्व गोष्टींचं नियोजन शेतकऱ्याने केलं पाहिजे. कारण अचानक काही होऊ शकत नाही. अचानक फक्त कर्जच होऊ शकतं. मग आता शेतकऱ्यानं या सर्व गोष्टींचं नियोजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला आनंदात जगायचं आहे. त्यासाठी हे नियोजन करणं गरजेचं आहे. जर आपण एक खूप मोठा असा बंगला बांधायला हरकत नाही. जर आपल्याकडे तेवढा फंड आहे, तेवढे पैसे आहे, तर तेवढं आपण करायला काही हरकत नाही. पण जर त्या घरात जर कर्जावरती आपण जर तो बंगला बांधलेला राहिला तर त्या घरात आपल्याला समाधानाची झोप येणार नाही.
घर आपण कशासाठी बांधतो? घरात आपल्याला शांतता, समाधान मिळावे म्हणून. पण तो कर्जाने बांधलेला बंगला आपल्याला समाधान देणार नाही, शांतता देणार नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि गावाकडं बंगले बांधणं, एकावर एक एवढं बिल्डिंगी चढवणं एवढं गरजेचं नाही. शहरात जागा कमी असते, त्याच्यामुळे त्यांना वर जाणं आहे. आपण इकडे किती पसरू शकतो? 10-1 लाखात आपण व्यवस्थित नियोजन करून छानसं असं घर बांधू शकतो. चांगल्या पद्धतीनं सगळ्या सुविधा आपण काढू शकतो. त्यासाठी 30-50 लाख रुपयेच खर्च केले पाहिजे अशी आवश्यकता नाही. पण असेल तर 100% खर्च केले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने घर पण बांधलं पाहिजे, काही अडचण नाही. त्याचबरोबर जे लग्न कार्य आहेत मोठे मोठे केले जातात, 20-20 लाखापर्यंत शेतकरी लग्न कार्य करतो सध्या. 20 का त्याच्यापेक्षा जास्त करतायत, सोनं नाणं सगळं जर बघितलं तर. मग आता एवढा खर्च जर शेतकरी करत असेल तर त्याने कुठेतरी विचार केला पाहिजे. जर त्याचं उत्पन्न तेवढ्या लेवलचं असेल तर त्याने तेवढा खर्च 100% करावा. पण नसेल तर थांबा आणि थोडा विचार करा. असं का म्हणतो मी की जर आपण लग्नाला 1000-1500 एवढे लोक बोलवलेत, ठीक आहे, आणि उद्या आपण किंवा आपल्या घरातलं कोणी आजारी पडलं, आपण आजारी पडलो आणि दवाखान्यात गेलो तर आपल्याजवळ किती लोक उभे असतात? तो दवाखान्यामध्ये आपल्या घरचे आणि आपण कमवलेले आयुष्यामध्ये 2, 5, 10, 15 मित्र, 10-1 मित्र. म्हणजे किती बी कोणताही माणूस राहिला तर 20 लोकांच्या वरती माणसं नाही. आणि खरं सांगायचं झालं ना तर तेवढंच आपलं जग आहे. हा तर उलट फक्त दिखावा आहे 1000-1500 एवढ्या लोकांचा. पण दवाखान्यात किती लोक उभे राहतात तेवढंच तर आपलं जग आहे असं मला वाटतं. आणि आपण ते जग सोडतो आणि काहीतरी भरमसाठ काहीतरी फक्त देखावा करत हिंडतो. त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला वेळेला किती उभं राहतात तेवढं आपलं जग आहे, हे नियोजन करणं गरजेचं आहे. दवाखान्यातून घरी आल्यानंतर फॉर्मॅलिटी म्हणून सगळे लोक भेटायला येतात, पण कोणी खिशात हात घालत नाही. ते फक्त पावशेर अर्धा किलो सफरचंद आणू शकतात, पण कोणी अशी काही तुम्हाला आर्थिक मदत लगेच करत नाही. तुम्ही मी आपण सर्व लोकांसाठी चांगले आहोत का? आपण त्यांच्याकडून पैसे घेतले नाही म्हणून चांगले. ज्या दिवशी आपण हात पसरू ना त्या दिवशी समोरच्याच्या नजरेत आपली किंमत 0 होणार आणि सगळं आतापर्यंतचं कमवलेलं वाया जाणार. आणि तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण नियोजन करणं गरजेचं आहे. 5-10 वर्षापूर्वीचा काळ थोडा वेगळा होता. तेव्हा लोक एकमेकांना सहज पद्धतीने मदत करत होते. आज कोणी कोणाला सहज मदत करायला तयार नाही. त्याच्यामुळे आपण आता सक्षम असलं पाहिजे, आपण स्वतः आत्मनिर्भर असलं पाहिजे, आपण 2 पैसे बाजूला ठेवले असले पाहिजे, लाईफस्टाईल थोडीशी कॉम्प्रोमाइज केली पाहिजे, उत्पन्नाच्या तुलनेतच आपण आपलं राहणीमान ठेवलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, कायम लक्षात ठेवा, more money will not solve your problem, but money management will solve your problem. जास्त पैसे आपला प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह करणार नाही, पण हाय त्या पैशाचं नियोजन जर केलं ना तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जगातल्या 99% जे प्रॉब्लेम आहेत ना आपल्या जीवनातले तर ते पैशानं सॉल्व्ह होतात. आपल्याला समाधान मिळालं पाहिजे, आपल्याला चिंतनासाठी, मननासाठी, नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी, नवीन लोकांना भेटण्यासाठी. हे कधी होऊ शकतं? जेव्हा आपल्याला पैशाचं टेन्शन नसेल तेव्हा. जर आपण आर्थिक मध्ये जर डबलेलं असू तर आपल्याला शांत झोप येणार नाही. उद्या EMI आणि मी शांत झोपले असं होऊ शकत नाही. उद्या EMI आणि माझ्याकडे पैसे नाही EMIचे तर माझ्या डोक्यात हेच राहील, कोणाला फोन लावून कोणाकडून घेऊ, काय करू. तर तसं होता कामा नाही. एक गोष्ट कमी करा. आणि एवढे बंगले वगैरे ठीक आहे होत असतील तर करा, नाहीतर ते आपल्याला ती काही नाही, ते नुसते आपल्याला दिसण्यासाठी आहे. म्हणजे याला थोडा आध्यात्मिक टच जर दिला ना तर या सर्वांची गरज नाही, पण नाही देत मी आता त्याचा टच. आपला विषय वेगळा होऊ शकतो. पण नियोजन करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना. आज जर तुम्ही बघितलं ना मॅक्झिमम हॉस्पिटलला जर पेशंट बघितले ना शेतकऱ्याचे पेशंट यायला लागले. काही आजार असे बघा, BP, शुगर, डायबिटीज, कॅन्सर वगैरे, यांनी हे बाहेरून डास किंवा व्हायरस बॅक्टेरिया गेल्यामुळे होत नाही, तर यांना बॉडी तयार करते. ही नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. आणि हे तयार होण्यामागचं बरेच जरी रिझन असले तरी एक रिझन हे पण आहे की स्ट्रेस, ताण. म्हणजे आपल्यावर इतका ताणतणाव तयार झाला, इतका आपण स्ट्रेस घ्यायला लागलो की त्यामुळं मात्र आपल्याला सुद्धा हे आजार व्हायला लागले आणि आपण त्याच्यात दाबले गेलो. जीवन जगणं आपण विसरून गेलो. आज तुमच्या माझ्याकडे पैसे राहिले तरी आपण काही असं फिरायला जाऊ शकत नाही 1-1, 2-2 महिना काही.
आपण त्याच्यात एक अडकून गेलो. ठीक आहे, अडका, त्यात आनंद घ्या, काही अडचण नाही. पण मग मात्र आपण म्हणतो ना, कधी पुढचे दिवस कोणते आहेत काही सांगता येत नाही. तर त्याच्यासाठी आपण थोडे होईना पैसे आपण मागं टाकले पाहिजे. हे तुम्ही मी आपण सर्वांनी शिकायची गोष्ट आहे आणि आपण ते शिकू. आणि बोलण्याच्या ओघात जर काही चुकून सांगितलं गेलं असेल, तुम्हाला मनी मॅनेजमेंट सांगावा एवढा माझा अधिकार अजिबातच नाही, पण एक छोटासा प्रयत्न केला. आणि मनी मॅनेजमेंटवरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, यूट्यूबलाच आहे, त्याच मी आय लिंक देण्याचा प्रयत्न करतो. नसला तर तुम्ही शोधू शकता, मनी मॅनेजमेंट यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. पण जर खरोखर जर बोलताना काही चुकी झाली असेल तर मी मनापासून माफी मागतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.